2 सप्टेंबरला आहे पिठोरी अमावस्या, म्हणजे त्या दिवशी पोळासुद्धा आहे. तर आपल्याला सगळ्यांना बैल पोळ्याची अशी सजावट करायची, अशी घरच्या घरी साधी सोपी आपल्याला पूजा करायची आहे. तर बघा, प्रत्येक आत्मा हा परमेश्वर स्वरूप आहे आणि हेच आपल्याला हा सण जाणीव करून देतो. तुमच्या घरामध्ये जर बैल असेल तर अतिशय उत्तम. आणि बघा, आपण फार सुंदर अशी म्हणजे बैलांची सजावट करत असतो. तर बघा, आपण आता शहरामध्ये राहतो, तर शहरामध्ये बैल वगैरे नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, आपल्या बाजारामध्ये ना खूप अशा सुंदर मूर्त्या भेटतात बैलांच्या. तर तुम्हाला घरी आणायच्या आहेत आणि अशी एकदम छानशी पूजा तुम्हाला करायची आहे. तर तुम्हाला आता दिसत असणारे व्हिडिओ सेम तुम्हाला अशी पूजा करायची आहे बैल पोळ्याची. तर श्रावणी अमावस्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात हा सण आषाढात, तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्यालाही साजरा करतात. या सणाला बेंदूर असेही नाव आहे. या दिवशी शेतकरी सकाळीच बैलाला स्वच्छ आंघोळ घालतात, त्यांच्या शिंगाला रंग लावतात, अशी एकदम छान अशी त्यांना सजावट करतात त्यांची. आणि बघा, आता मी तुम्हाला दिसत असणारे तुम्हाला दूध साखरेचा मी नैवेद्य दाखवलेला आहे. तर तुम्हाला यांना पुरणपोळीचं नैवेद्य करून तुम्हाला दाखवायचं आहे. तर फक्त एवढं लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी ही पूजा आवर्जून करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू, स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला अतिशय छोट्या याच्यातच तुम्हाला माहिती सांगते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर बघा, प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये प्रत्येक अमावस्याला हा उपाय नक्की करावा. बघा, आता मी पिवळी मोहरी घेतलेली आहे हातामध्ये. तर आता पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे. मुळात तर बघा, घराच्या व आपल्या सुरक्षेसाठी आपल्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा वल्गा सूक्त बोलायचं आहे तुम्हाला आणि 11 वेळा काळभैरवाष्टक तुम्हाला म्हणायचं आहे. तर याने काय होईल, तर बघा, हे केल्याच्या नंतर तुम्ही 11 वेळा वल्गा सूक्त आणि 11 वेळा काळभैरवाष्टक म्हणाल, तेव्हा या मोहरी तुमच्या घराच्या खोलीत चारही दिशेला टाकायच्या आहेत. बाथरूम तुम्हाला सोडून, बघा, बाथरूममध्ये टाकायचं नाही आहे. फक्त तुम्हाला तुमचे जी रूम आहेत तर त्यांच्या सगळ्यांच्या चारही कोपऱ्यात तुम्हाला टाकायचं आहे. तर याने काय होतं तुम्हाला सांगते, याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, सर्व वाईट शक्ती याचा खात्मा होतो आणि भारामती व काही दोष असतील तर त्यांच्यामध्ये आपलं संरक्षण होतं. त्याच्यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे. तर प्रत्येक महिलेने करावी आवर्जून. तर ही जी सेवा आहे तर ही बघा, आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे. वल्गा सूक्त आणि काळभैरवाष्टक तुम्हाला बोलायचं आहे. आता समजलं असेल 11 वेळा. तर तुम्हाला अशी सेवा करायची आहे. आणि बघा, आता अमावस्या आहे, तर बघा, तुम्हाला तुमचे सगळे देव जे आहेत आपल्या घरात ते तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत देखील, कारण बघा, हा देखील लक्ष्मीप्राप्तीचा उपाय आहे असं म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला मी सांगेल, तुम्ही देवांची उद्या आंघोळ नक्की घाला. आणि बघा, या मागचं सुद्धा यांना शास्त्रीय कारण आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला उद्या तुमचा उंबरठा आहे घराचा, तर त्याला बघा, हळदीचं लेपनसुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर तुम्हाला मी जी सेवा सांगितली ती नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. तर सगळ्यांनी आवर्जून करा. अतिशय साधी सोपी ही सेवा आहे. तर तुम्ही ही जी आहे सेवा, तर ही दर अमावस्याला तुम्ही जरी केली तरी चालणार आहे. असं नाही की आता पिठोरी अमावस्या आहे तर त्याच दिवशी करावी का. तर बघा ताईंनो, दादांनो, ही सेवा कोणीही आपण करू शकतो. स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. तर बघा, आता आपला पहिला उपाय झालेला आहे पिवळ्या मोहरीचा. आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे नारळाचा. तर बघा, कर्पूर होम केला जातो प्रत्येक घरामध्ये. तर कर्पूर होम म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. तुम्हाला एक असा नारळ घ्यायचा आहे. आता तुम्ही बघत असणारे माझ्या हातामध्ये असं तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. शेंडा काढून घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, जो नारळ आहे त्याची शेंडी देवाच्या बाजूने ठेवायची आहे. 7 कापूर तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला कापूर जाळायचा आहे. कापूर कसा जाळायचा ते तुम्हाला सांगते. सुरुवातीला 1 कापूर जाळायचा आहे आणि बघा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला जप करतच राहायचं आहे. असे तुम्हाला 7 कापूर जाळायचे आहेत. तुम्हाला एक करून असे 7 कापूर जाळायचे आहेत. म्हणजे एक कापूर जाळल्याच्या नंतर तुम्हाला बघा, दुसरा पूर्णपणे कापूर जाळलं, तुम्हाला तिसरा कापूर ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला असं करायचं आहे. आणि बघा, तुम्हाला कंटिन्यू श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. मुळात तर काय बघा, कर्पूर होम का करावा, तर बघा, घरात शांतता राहण्यासाठी करावा. तर बघा, कर्पूर होम का करतात आता तुम्हाला मी सांगितलं. तर बघा, घरातील अशांतता असते, खूप कटट असते. अशा पण घरं असतात की जिथे बघा, अमावस्या आली, पौर्णिमा आली तर नुसते भांडणं होतात, कटकट होते. तर बघा, आपल्या घरामध्ये असं काही होत असतं, कारण बघा, दोष लागलेले असतात. म्हणून आपल्याला कर्पूर होम असा करायचा असतो. बघा, काही वेळ लागत नाही या सेवा आणि उपाय करायला. फक्त मुळात तर 2 मिनटं लागतात ही सगळी सेवा करायला. आणि बघा, तुमची जर कर्म चांगली असेल तर कुठलेही देव तुमचं वाईट करणार नाही. पण कुठेतरी ही निगेटिव्हिटी, बाहेरची बाधा असते, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, त्यामुळे हे असं आपल्याला याच्यातून मार्ग काढायला आपल्याला खूप अवघड होऊन जात असतं. म्हणून अमावस्येचे उपाय आपल्याला बघा असे करायचे असतात छोटे मोठे. तुम्ही नक्की करा.
आणि बघा जर तुम्ही असं कर्पूर होम करणार असेल तर तुम्हाला दर अमावस्याला तुम्ही केला तरी चालेल। आणि बघा कसं असतं, कर्पूर होम जो आपण करतो तर त्याचा नारळ जो असतो तो तुम्हाला बदलायचा असतो। तर पौर्णिमा आली का, अमावस्या आली का तुम्ही बदलायचं, म्हणजे तडा जर गेला काही असं तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही बदलायचं आहे। आणि जर खराब झाला तर तुम्हाला तो विसर्जित करायचा आहे। आणि बघा तडा वगैरे गेला तर तुम्हाला काय करायचं आहे, घरातच तुम्ही तो त्या नारळाचा प्रसाद करून तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी ग्रहण करायचं आहे। तर आता तुम्हाला समजलं असणार आहे। तर अतिशय असे 2 तुम्ही उपाय मी दाखवले आहेत तुम्हाला, तर तुम्ही करू शकता। तर आता तुम्हाला समजलं असणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सगळी सेवा करून घ्या अमावस्याला। आणि ही जी काही उपाय आहे, सेवा आहे, तर ही सगळी सेवा जरी तुम्ही दर अमावस्याला केली तरी चालणार आहे। तर असं नाही की आता पिठोरी अमावस्या आहे तर याच दिवशी करावी का। तर बघा ताई दादांनो, आपल्याला ही जी सेवा आहे तर आपण कोणीही करू शकतो, स्त्री पुरुष कोणीही करू शकतं ही सेवा आपल्या घरामध्ये। तर तुम्हाला समजलंच नाही। तर अतिशय अशी छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।